तुम्हाला माहिती आहे का, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आणि केमिकल फार्मिंगमध्ये काही फरकच नाही आहे. आता मी असं का बरं म्हणताय, चला तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा, आता हे जे माझ्या शेतामध्ये पीक आहे, या पिकाला जवळपास 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य लागतात. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि इतर अन्नद्रव्य लागतात. आता मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी हे सर्व 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला पिकांपर्यंत ऑर्गॅनिक पद्धतीनेच पोहोचावे लागेल. आणि यासोबतच दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कीड नियंत्रण. आता जर आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारची कीड आली, अळी आली, तर केमिकल फार्मिंग मध्ये आपण सरळ सरळ त्यावर एखादा केमिकलचा स्प्रे मारून त्याला नष्ट करून टाकतो. पण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये देखील ते नष्ट होतात, पण त्यासाठी आपल्याला दशपर्णी अर्क, निमार्क अशा गोष्टींचा वापर करावा लागते आणि त्याची सगळी पूर्वतयारी आत्ताच करावी लागते उन्हाळ्यामध्ये. आणि एक महत्त्वाचा तिसरा टप्पा म्हणजे तण नियंत्रण, म्हणजे अनवॉन्टेड ग्रास, ज्यामुळे आपल्या पिकांचं नुकसान होऊ शकते. आता ते कव्हर करण्यासाठी केमिकल फार्मिंग मध्ये सरळ सरळ आपण तणनाशक मारून टाकतो, जेणे की तण नष्ट होऊन जाते. पण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तसं करता येत नाही. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वापर करू शकत नाही. आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तण नियंत्रणासाठी आपण मल्चिंगचा वापर करू शकतो, किंवा आपण मजूर लावून, लेबर लावून त्याची खुरपणी, त्याचं निंदन करू शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ऑर्गॅनिक फार्मिंग आणि केमिकल फार्मिंग मध्ये काहीच फरक नाही आहे. वी हॅव टू डू द सेम थिंग्स जस्ट इन अ डिफरंट वेज. मित्रांनो, आपल्या शेतीमध्ये बी पेरल्यानंतर, पीक उगवल्यानंतर त्यासोबत तण देखील उगतेच. आपल्या पिकाची वाढ होण्याकरिता आपल्याला 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य द्यावंच लागणार आहे. आणि त्यानंतर पिकांवर कीड देखील येणारच आहे आणि त्या किडीचं आपल्याला नियंत्रण करावंच लागणार आहे. फरक एवढाच आहे की जर ह्या सर्व गोष्टी आपण ऑर्गॅनिक पद्धतीने केमिकलचा थोडा पण यूज न करता करत असेल, तर तेच 100% नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग त्याला म्हणता येईल. आणि मित्रांनो, या शेतीमध्ये एक अशी जादू, एक असं मॅजिक सुद्धा आहे, जे केल्यानंतर या पिकांवर कुठल्या प्रकारचा रोगच येणार नाही, कुठल्या प्रकारचं कीडच येणार नाही. आणि हे ऑर्गॅनिक मध्येच पॉसिबल आहे, हे केमिकल मध्ये पॉसिबलच नाही. केमिकल मध्ये होणार तर फक्त जमिनीचं, आपल्या शेतीचं नुकसानच होणार. आणि हे मॅजिक, हे जादू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार की नेमकं काय केल्यानंतर पिकांवर कुठल्याच प्रकारचा रोगच येणार नाही.